या मंचावरती आपण बोलावणार आहोत या चित्रपटाला ज्यांनी संगीत दिलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके संगीतकार राहुल रानडे यांचं. अतिशय मानभावी पद्धतीने तो पाया पडलेला आहे. त्याच्या मनामध्ये हा आदर असेलच असं काही नाही. हो ते तो मला आताच मध्ये मगाशी म्हणाला होता आतमध्ये की तिलाही पडेन पाया दुर्जनम प्रथमम वंदे म्हणून म्हटलं. मी एवढंच सांगू इच्छितो की मी पाया पडलो ह्यांच्या त्या आधी मंदा आणि प्रकाश आमटे म्हणून आणि नंतर सोनाली आणि नाना म्हणून मिठी मारली, कारण तुम्ही दोघेही माझे चांगले मित्र आहात. राहुल सर, आतापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही म्युझिक केलं आहे, पण या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला याचं बॅकग्राऊंड करायचं होतं, एक गाणं सुद्धा आहे सिनेमामध्ये. हा सगळा अनुभव काय होता? मी एकतर आधी नानाचा आता खरंच मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी मला या चित्रपटाचे संगीत करण्यासाठी एकतर बोलवलं, पाचारण केलं. माझी एंट्री या सिनेमात नंतर झालेली आहे आणि नुसतं पाचारण केलं नाही, म्हणजे नुसतं असं म्हणलं नाही की राहुल याचं म्युझिक तू करायचंयस, तर माझा हात धरून आम्ही हे म्युझिक केलेलं आहे. म्हणजे हे गाणंसुद्धा नानाच्या घरी हार्मोनियमवर बसून त्यांनीसुद्धा गायलेलं माझ्याकडे आहे, कारण मी ते रेकॉर्ड करत असे चाल आम्ही दोघांनी मिळून लावले असं म्हणायला पण हरकत नाही. माझ्या मते हे जे प्रोत्साहन त्याचं होतं आणि ते प्रोत्साहन नुसतं एक राहुलनी चांगलं म्युझिक करावं म्हणून तर होतंच, पण नानाचा कुठल्याही तो ज्या चित्रपटात नाटकात कुठल्याही समारंभात त्याचा जो सहभाग असतो तो पूर्ण 100% झोकून दिल्यासारखा असतो. ही एक प्रार्थना आहे. असं गाणं मी आत्तापर्यंत केलं नव्हतं. मी आत्तापर्यंत प्रार्थना केली नव्हती कधी. बाकी सर्व प्रकारची गाणी मी केली असतील, हिंदी मराठी केली असतील, पण मलाही प्रार्थना करण्याची संधी मिळाली. पार्श्वसंगीताच्याही बाबतीत मी सांगेन की नाना प्रत्येक रीळ बघायला यायचा. म्हणजे तो माझ्यावर देखरेख करत होता का असं आपण म्हणलं तर नाना तू मला वाटतं सांगायचं. नाही काही आपल्याला म्युझिकमधलं काही फारसं कळतं अशातला भाग नाही. हे चूक आहे. एक मिनिट मी इथे सांगू इच्छितो. नाना तबला शिकलेला आहे, हे किती लोकांना माहिती असेल मला नाही, पण आता वाजवणं बदललं येलं ना, तबल्याच्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी आलेल्या. गंमत अशी होते की तुमचा कान तयार होणं हे फार महत्वाचं आहे. ही सुंदर गाते हे तुला माहिती आहे का? हे बरं झालं तुम्ही सांगितलं. नाही मस्करी नाही, उत्तम गाते. उत्तम गातेस की नाही सोनाली? उत्तम गाते. खरं सांग. मी तुझ्या तांगडे ओढत नाहीये. गातेस की नाही? आवड आहे. आवड नाही. तू त्या दिवशी म्हणलीस की नाही तिथं सारसबागेमध्ये? फार मजा आली. दोन ओळी म्हण. पण अतिशय सुंदर. असं गंमत काय आहे की तिथे देव ही संज्ञा नाहीये, आपणच देव. म्हणजे मी नेहमीच म्हणतो, मला असं वैयक्तिक वाटतं की कुठल्या देवाला नवस नाही करायचा. मला जर काही पाहिजे असेल तर मी स्वतःला नमस करेन. कारण मला सगळं देणारा मीच की. एक श्रद्धा म्हणून कुठेतरी नमस्कार करायला काहीतरी एक आपल्या समोर असते, एक आकृती. माझ्या दृष्टीनं निसर्ग आहे. ह्या मंडळींनी सगळ्या त्या स्वतःच्या समर्पणालाच देव मानलेलं आहे. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये गुरुनी इतकं सुंदर लिहिलं आहे, त्याच्यात देव ही संज्ञा नाही आहे. तू म्हणजे तू स्वतः, तूच दे, तू स्वतःला दे. तर त्यांनी ते इतकं छान लिहिलेलं आहे, सुंदर. आणि त्याला त्या प्रार्थना कशी असते की जसं आपलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अखनातनाम देव तुकाराम, त्याच्यामध्ये ते सतत वाजत राहिल्यानंतर मग तो आपल्या अंगामध्ये तो असाचा एक छान रिदम येतो. तसा ह्या प्रार्थनेमुळे तुम्हाला खरंच कुठेतरी असं आतमध्ये छान नितळ वाटायला लागतो. फार सुंदर. क्या बात आहे, क्या बात. आणि सर तुम्ही म्हणालात खरंच की देवाकडे नवस करण्यापेक्षा स्वतःलाच नवस केला पाहिजे माणसानं. मी काल जेव्हा काय बोलायचं या एपिसोडवर काय बोलायचं आणि मी 2-3 गोष्टी चाळत होतो, मला थोडंसं लिहायची सवय, तेव्हा एक वाक्य मला सुचलं खरं तर, जेव्हा मी डॉक्टरांचं काम, बाबांचं काम पाहिलं, की आपण नेहमी म्हणत असतो की माणसाला देव नाही होता येत. आपण नेहमी म्हणत असतो की माणसाला देव नाही होता येत, पण देवमाणूस होणं हे मात्र माणसाच्याच हातात असतं. मला वाटतं की निदान आपण एवढा जरी प्रयत्न प्रत्येकाने थोडाफार केला तर आपल्यामधला देव शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर खूप मोठं काम होऊ शकतं. स्वतःकडे पाहणं, स्वतःला वेळ देणं, आपण शांतपणे श्वास घेणं विसरलेलो आहोत.
त्यामुळे तो श्वास घेण्यासाठी जो एक वेळ लागतो, एक निवांतपणा लागतो, तो निवांतपणा आपल्या ह्या शहरामध्ये हरवलेला आहे. आम्ही पाहिलेलं पण आहे की अनेक प्राण्यांच्या बरोबर सर राहतात, म्हणजे फार मोठं त्यांचं तिथे पार्क आहे या प्राण्यांचं. तर हे काम करत असताना सर तुमचा काय अनुभव होता? नाही, पार्क नाही आहे ते. काय व्हायचं की आदिवासींना ट्रीट केल्यानंतर आदिवासींना देण्यासारखं काही नाही त्यांच्याकडे. तर मोठी जी जनावर आहेत ती आदिवासी खाऊन टाकायची. मग तो चित्ता असू दे, बिबट्या असू दे किंवा अस्वल असू दे, पण त्यांची पिल्लं असायची ती खायची नाहीत ती. आणि मग ती पिल्लं ती आपल्या एक मला तुम्ही ट्रीट केलं म्हणून अशा पद्धतीनं ती आणून द्यायचे. आणि मग ती जी ते अनाथालय आहे प्राण्यांचं, तर तशी ती पिल्लं मोठी झालेली त्याच्याकडे लहानपणापासून. बरं, त्यांची नखं ही एवढी आहेत रे, ती खेळत जरी अशी असली तरी सुद्धा फाटलं जातच ना रे. पण त्याला ते तुम्ही त्यांचं खेळणं हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण घाबरू कदाचित, हा मला चावतोय का मारतोय का, पण तेच त्याला करत असताना. बरं, मी रोज सकाळी जायचो, त्या सगळ्यांशी बोलायचो. हळूहळू नंतर मला वाटतं त्यांनाही लक्षात आलं असेल आपल्यातलाच आहे, त्यामुळे माझ्याशी ती फार छान वागली ना. बिबट्यांनी किती शॉट दिलेत ना, त्यांना माहितही नाही शूटिंग चालू आहे बिबट्यांना. ते आपल्या नाना सरांची खेळतायत. मला तोच खरं तर म्हणजे एक गमतीदार प्रश्न मनात मगापासून चाललेला आहे की नाना सर तुमच्याविषयी तर एक आदरयुक्त भीती आहेत, मलाही आहे, सगळ्यांना आहे. त्यालाही असेल. त्याला होती का होती चाटत होता. त्याचा अनुभव काय होतो? नाना पाटेकर यांच्यासोबत मला काम करायचं, तो घाबरला असेल. नाही, पण खरं सांगतो, ते चाटत असताना किंवा हे करत असताना म्हणजे त्यांनी मध्येच असा त्या ह्याच्यातून बाहेर हात काढला, त्यांनी धरल्यानंतर तो सोडत नव्हता. एका प्रसंगामध्ये ही आणि मी बसलेलो होतो, हा पिंजरा आहे इथे आणि ही बसली आणि इथे मागे तिच्या वेणी अशी, आणि ह्या पिंजऱ्यातून ते इथे अगदी इथे ते फिरतायत आतमध्ये. आणि आम्ही आता तो अतिशय इमोशनल सीन आहे आमचा, आणि आम्ही असे बोलतोय आणि ही बोलता 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 ही अशी झाली. अरे बापरे. आणि काही लक्षात आलं नाही. म्हटलं काय झालं, तर त्या बिबट्यानी तिची वेणी धरली होती, वेणी धरलेली, आणि ही जवळ अजून सांगत. आता वेणी धरल्यानंतर मी इकडे जाऊन अशी हिची वेणी अशी इथे दाबून धरली, ही हिचं डोकं. अरे बापरे. आणि मी हे असं धरलेलं आहे, तो जोराने ओढतोय. बरं, त्यांनी जर झटका दिला तर हिचं मेलीच असते की ही, म्हणजे आता कार्यक्रमालाच नसती. आणि आता करणार काय, तर शेवटी पटकन लवकर कातरते आणि मी तेवढा भाग तो वेणीचा कापला. त्यामुळे त्यावेळी तो किचक होता, वेणी संवार त्याच वेळी झाला असता तो सगळा. पण हे नुसतं प्रकाशबद्दल नाही बरं का, त्याची मुलं आणि त्याची नातवंड. हो, मी पाहिलंय ते. नातवंड त्या बिबट्याच्या पाठीवर बसतात, त्यांचा घोडा खेळतात. ते कमाल आहे. त्यांनी एक खरं तर ते तुमच्या तोंडून मला ऐकायला आवडेल की पाळीव प्राण्यांबद्दल त्या नातवाला विचारलं होतं शाळेमध्ये. हो, त्याला त्याला प्रश्न विचारला नातवाला की पाळीव प्राणी कुठले. त्यांनी लिहिलं सिंह, वाघ, मगर, अस्वल, साप. त्याला 0 मार्क मिळाले. तो रडत आला, म्हणला बाबा आपल्याकडे सगळं आहे, मला 0 दिलं. मग प्रकाश शेवटी शाळेत गेला, त्यांनी मास्तरांना सांगितलं की खरंच आहेत आता घरी, त्याला काय करणार, आता मार्क द्या, मोठा झाल्यानंतर त्याला कळेल. आणि मग त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाला. वा वा. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.